काका मी काय म्हणा आता वाटा व्यवस्थित पाडतो बरोबर नसते ना आपलं काय मागला पाहिजे 1000 रुपये त्याला जास्त होतात तुले हा पाहुण्या हा, आता वाटा नेमत सांगते काका तू ऐकस का जर सर हा काकाने 1000 मागला वेळेले जास्त लिहितात हा ऐकतो ना म्हणणं हा पण काका काय आपले मारावणे मग आपलं जे धान्य जमा होईल शे हा गहू शेत तांदूळ शेत उडीद डाळ शेत मुंगणी डाळ शेत तोरणी डाळ डबा शेत बरोबर ते मग काका आपले फक्त धान्य माझ्या असं वाढायचे हा हेच सांगणार काही हरकत नाही मग अंको असा रवण्या पवण्या गोप्या तुला भेटणार नाहीत आम्ही तुला कधी नाराज करेल का किती कामला माणसं आहेत आम्ही तुला आता देखा हा. आपले 8 दिन मा हा. 2 गुडे घ्यात साधी बोर पिकनिक आपली अंको तू ना आशीर्वाद दे कोणी ना कोणी टपके ना बाबा हा बाबा मला मदत करा बाबा काका काय गिरे झालं? पुन्हा गिरे गिऱ्हाईक घे. दादा खाली बसले खाली बसा, खाली बसा. काय जाय तुमले बाबा हा. 6 वर्षापासून मी इंटरव्ह्यू देतोय हा. नोकरीनी म्हणून छोकरीनी काहीतरी पर्याय सांगा बाबा आहे ना पर्याय पर्याय. सांगा आहे पर्याय सांगा ना सांगा भाऊ आमना भगत असा जागती जोत से तुम्ही नोकरी काय सांगतस छोकरी काय सांगतस जेसले पोरं वतत नाही त्या सुद्धा गुड्या नापा येतीस तेसले पोर होई जायचं मी जळगावहून आलेलो ऐकून नाव गैरा गुणकारी पांडू काका आमना मी हे पण ऐकलं होतं की त्यांचे बोपे पण एकदम भारी आहेत म्हणे मा म्हणून आलोय बाबा आम्हीच काम करतात आहे सर्व भाऊ तुमले 1 रुपयाना टेन्शन राहणार नाही तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या पट्ट्या सुटी जातील मला काय द्यावं लागेल मग बाबा जराशी फी देणे पडस ना हो. जराशी म्हणजे काही नाही 15-20 हजार रुपये लागतात 15-20 हजार जास्त होत आहे बाबा देखा नोकरी नाही मला नोकरी दूर नाही थोडं येईल शेतस हम्म. तुम ना करता रवण्या हा बोल एक काम पाहुण्या. कर ना हा. आज जो माणूस इथला दूर थोडून आपला नावावर काय 10-5 हजार कडे देखस भाऊ फक्त 10,000 रुपये रोख द्यायच्यात आणि जे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे वस्तू म्हणजे थोडीफार दारू लागत उलटा बघा कोंबडा बी लागत अंडा लागत सांग भाऊ तुम्ही फक्त पैसा आमना द्या बरं. आम्ही ते बठ्ठल येसू तुम्ही चिंता करू नका आणि एवढं सगळं करून होऊन जाईल ना मग सगळं माझ्या समस्या सुटतील एकदम गुण लागते बायको वगैरे चांगले भेटेल एकदम. भाऊ बोलू का आज तुम्ही मोठा करणं दिसरा ना म्हणून जर मदत करशात आमना महाराज करता मंदिर बांधकाम चालू शे जर तुम्ही काहीतरी देणगी दिसत अजून तर ते बरं होईल आणि अंको आम्ही शेवट खेळा म्हटलं असेल आमचे दारू बी लागस काही हा. कोंबडा बी लागस उलटा बघा ना कोंबडा लागत उलटा बघ. तर तेवढे फी जर दिली तर खरोखर तुम्हाला कल्याण होई जाईल बरं आणि एवढं सगळं केल्यानंतर जर नाही झालं तर मग अरे गुण लागीत जाई ना हो लागणार लागणार नाही. पांडू काका वारा असं तसं आहे का नाही झालं तर मग कसं बोलू असं भाऊ. करून. आता जर चमत्कार दावा तुमले त्याला काय आता सुद्धा नमस्कार म्हणा कशा? काका तुमल्या आठे पेटाळू शकस एवढी शक्ती आहे आमना पांडू काका मा मला माहिती नव्हतं बाबा एवढी पॉवर आहे बाबांमध्ये तर म्हणून तुमले सांगस खानदेशमा असा एकच भगत पैदा होईल शे की इथली विद्या कोणताच भगत पण बाबा मी सर्व द्यायला तयार आहे हा. पण गुण लागल्यानंतर काका गुण लागानंतर मग तसं पी देवा ना नाही असं कसं काय बाकी नाही बुवा, गुण लागानंतर मी पीक गेली पुढे काका हा. आता त्या इतका दूर होणार हा. तेच ना म्हणणं बरोबर आहे ना अरे पण आपले पैसा लागतील ना भाऊ का आपले ना. काही मागायला पडेल ना जसं आहे. काय आहे? का कोण येतात या आपला विभागना नवीन इन्स्पेक्टर साहेब आहेत. पोचली. तुम्ही आज वर जायनातच नाही कितला तुमले समजावा प्रयत्न करा बराच लोक तुम्ही येडा बनावा गोंधू बनाय राहणार लोकसले आव्हाना सव्वा पैसा घेतस काही बी सांगतस आणि लोकच खोटा पैसा उपाडतस तुम्ही म्हणेसन साहेब असले बळजबरी मला फोन करणार पण इन्स्पेक्टर दया फ्रॉम क्राईम ब्रांच काय बोलत होते तुम्ही मला काय काय लागणार आहे पांडू काका कसं होईल ते काय काय लागणार आहे भाऊ हा? आमची गलती झाली पाटील अरेस्टेड येस सर पोचली पाहुण्या बाई आता बेकार काम से बोल किती कोंबडी जमा केली तुम्ही साहेब ऐकलं नाही यांनी यांना चांगला चोपायचं
पांडू काकाला पाय रे त्यांना पोलीस स्टेशनला रडू नको रे ही गाडी टाका त्यांना पोलीस स्टेशन बघायला मारतात मला अरे कोंबडी मारतात मला मारता पट्ट्याने मी मग तारा मारून तुम्हाला कसं होईल बाबा मारून मारून तुमचा माकड केला तर माझं नाव बदलून टांगून पाया पडतात हो दादा आता नको पाया पडा कोंबड्याशिवाय खायत नाही आपलं सोडून द्या त्यावर. हो साहेब आम्हाला सुद्धा यांनी नाडलं 10,000 रुपये घेतले यांनी आमच्याकडनं. आमचा मुलगा आजारी असताना यांनी अनेक नाटकं केले 3-4 साहेब. पुढ्या घेतल्या साहेब यांना सोडू नका, यांना चांगलं बदला. कायद्याच्या कचाट्यात पक्के सापडलेले आहेत. एक नाही 4-5 केसेस करून पैसे घेतलेले 10-10, 15-15 हजार रुपये. बऱ्याचशा लोकांकडून यांनी पैसे घेतलेले आहे, साहेब. यांना चांगलंच सोप द्यायचं. त्यांना उलट टांगून मारणार विज्ञान युगामध्ये या अंधश्रद्धेच्या नादी लागून लोकांची फसवणूक केलेली यांनी. पाया पडतो अरे पाया पडतात तुमचा साहेब आपलं सोडून द्या. आपण सर्वांनी पण लक्षात ठेवावं मित्रांनो, काळी मांजर रस्त्यातून आडवी गेल्याने कुणाचंही वाईट होत नाही. ज्या वेळेस माणूस माणसाच्या रस्त्यात येतो त्यावेळेस त्याचं खरं वाईट होतं. ज्यावेळेस माणूस रस्त्यात येणं सोडून त्याला लिफ्ट देऊन समोर घेऊन जाईल त्यावेळेस अशा लोकांचं बस्तान बसेल आणि त्यावेळेसच त्यांना खरी अद्दल घडेल. सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा.